सकल मराठा समाज आणि मुख्यमंत्र्यांच्या समवेत आत्ताच आमची बैठक संपली आहे। बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवारजी, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे पाटील, अशोकरावजी चव्हाण आणि सगळे मंत्री महोदय तिथे उपस्थित होते। बऱ्यापैकी सविस्तर चर्चा झाली। सकल मराठा समाजाने एक 6 मागण्या आम्ही त्यांच्याकडे पुढे ठेवल्या होत्या। सकल मराठा समाजाचे 17-18 मागण्या आहेत, पण विषय मार्गी लावण्याच्या दृष्टिकोनातून 6 मागण्या आम्ही त्यांच्या पुढे ठेवल्या। कोल्हापूरला काल आमचा पहिला राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून मूक आंदोलन हे आम्ही सुरू केलं होतं। असं आम्ही 36 जिल्ह्यात मूक आंदोलन करायचा आमचा मानस आहे, पण ताबडतोब सरकारने दखल घेतली आणि सरकारांची जी भावना होती की आम्ही सकारात्मक आहोत आणि म्हणून त्यांनी आम्हाला विनंती केली की आजच्या आज ही मीटिंग घेऊ, आणि म्हणून आम्ही सर्वजण इथं आलो। सर्व समन्वयक पोचू शकले नाहीत, पण जेवढे शक्य होईल तेवढं राज्यातले समन्वयक इथं उपस्थित आहेत। आता या 5-6 प्रमुख मागण्या ज्या आम्ही त्यांच्यापुढे मांडल्या त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगायचा माझा प्रयत्न राहील। पहिला विषय होता हा आरक्षणाचा। सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला एससीबीसीचा कायदा हा उडून लावल्यानंतर किंवा धुडकावून लावल्यानंतर आपण सामाजिक मागास नाही आहोत असं सिद्ध त्यांनी केलं। मग आपण कशा पद्धतीने जायला पाहिजे? आणि भोसले समितीचा अहवाल याच्या अगोदरच मुंबईत आम्ही त्यांना सूचना केल्या होत्या। त्यामध्ये पहिली रिव्ह्यू पिटिशन, दुसरा रिव्ह्यू पिटिशन नाही घडलं तर क्युरेटिव पिटिशन, पण भोसले समितीने सांगितलं क्युरेटिव पिटिशन घ्यायची काय गरज नाही, म्हणून राहतो एकच, ते म्हणजे रिव्ह्यू पिटिशन। आणि रिव्ह्यू पिटिशन जर उडलं तर आपल्याला 338(ब) च्या माध्यमातून राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींच्याकडून 342(अ) च्या माध्यमातून जर इच्छा वाटली राष्ट्रपतींना तर केंद्रीय मागासवर्गीय आयोग हे राज्य मागासवर्गीय आयोगाला विचारू शकते आणि डाटा घेऊन परत एकदा राष्ट्रपतींच्या माध्यमातून ते आपल्याला पार्लमेंटला हा विषय जाऊ शकतो। यात मी त्यांना विनंती काय केली की तुम्ही पॅरलली ज्यावेळी रिव्ह्यू पिटिशन तुम्ही येत्या गुरुवारीच ते दाखल करणार आहेत, ही त्यांनी आम्हाला सांगितलं येत्या गुरुवारी दाखल करणार आहेत। पण हे दाखल होत असताना तुम्ही पॅरलली हा दुसरा एक जो सुद्धा मार्ग आहे ते तुम्ही काम सुरुवात करा। तर त्यांनी तत्वतः मान्यता दिलेली आहे। त्यात आम्ही हे त्यांना सांगितलं की जे हजारभर अनेक्शस जे मागच्या वेळी गायकवाड अहवालने जे दिले होते ते ट्रान्सलेटच झालेले नाही आहेत, त्याचं भाषांतर व्हावं लवकर, आणि परत त्या गायकवाड अहवालमध्ये त्रुटी म्हणण्यापेक्षा सरकारच्याकडे ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या राहू नयेत, म्हणून तुम्ही ह्याच्यात दुरुस्त करा। रिव्ह्यू पिटिशन किंबहुना या तो 338(ब) आणि 341चा जो अचा जो मार्ग आहे तो त्या माध्यमातून त्याला त्यांनी मान्य केलं आणि येत्या गुरुवारी ते दाखल करतात। आता विषय तो पुढच्या मागणीचा तो सारथी आहे। आता सारथी हे सगळ्यांचं हृदयस्थान आहे आणि सारथीच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने
आपण ह्या मराठा कुणबी समाजाचं एक वेगळी दिशा, या समाजाला आपण एका स्वतःच्या पायावर उभा करू शकतो. त्याच्यावरच आमची बरीच 1 तास 1.5 तास चर्चा झाली. त्यांनी सुद्धा मान्य केलं की जो अधिकारी वर्ग आहे, ज्या पद्धतीने करायला पाहिजे अनेक गोष्टी ते त्यांच्याकडनं होत नाही, आणि म्हणून त्यांनी येत्या शनिवारी पुण्यात ही मीटिंग लावलेली आहे. आमची मागणी होती की तुम्ही 1000 कोटी रुपये जाहीर करा. तर अजित दादा पवारांचं म्हणणं आलं आणि मुख्यमंत्र्यांचं, राजे पैशाची काही अडचण नाही आहे, आमची जबाबदारी आहे, जेवढं सारथी मागणी करल तेवढे आम्ही पैसे देणार, हा आमचा शब्द आहे तुम्हाला. आणि म्हणून ती मीटिंग ही शनिवारी तिथं होणार आहे. आणि माझा विश्वास आहे, आमच्या सर्वांची अपेक्षा आहे की तुम्ही शनिवारी एक टेंटेटिव्ह, जे सारथीचे MD आहेत आणि चेअरमन आहेत, त्यांनी एक समोर मांडावं की आम्हाला 500 कोटी लागणार आहेत, 700 कोटी लागणार आहेत, की 1000 कोटी लागणार आहेत. म्हणून त्यांचं म्हणणं असं होतं की आज नुसतं 500 कोटी डिक्लेअर करून टाकलं आणि परवाचं असं कुठल्या ते एकाला डिक्लेअर केलं, ते पैसे वापरलेच नाहीत, हे असं होऊ नये. म्हणून शनिवारी आपण बसू सारथीच्या ऑफिसमध्ये पुण्यामध्ये, ज्या मीटिंगमध्ये मुख्य समन्वयक हे तिथं असतील, आणि आपल्याला लवकरच्या लवकर त्या शनिवारी समजेल की आपल्याला सारथीसाठी 500 कोटी मिळतील की 700 कोटी मिळतील. उपकेंद्र स्थापन करणार आहेत, त्याच्यावर मी आता जास्त काही खोल बोलत नाहीये, ते मला वाटते अशोकरावजी चव्हाण ह्या सगळ्या लोकांनी सांगितलं. मी आमच्या सर्वांच्या प्रेस नोटमध्ये ते तुम्हाला देतो. त्यात अनेक महत्त्वाचा मुद्दा मी त्यांना मांडला की आज तुम्ही स्वायत्ता दिली आहे म्हणता, आता स्वायत्ता दिली तरी तुम्ही बऱ्याच गोष्टी तुम्हाला इतर आपल्या शासनाकडे यावं लागतात. त्याच्यावर सुद्धा ते म्हटले की ठीक आहे राजे, तसं तुम्हाला वाटत असेल तसं होत नाहीये. पण त्यांना अनेक शब्द मी त्यांना टाकला की म्हटलं की शेवटी सारथी संस्था ही काय गव्हर्नमेंट, ही आर्टिकल ऑफ असोसिएशनची आहे, ही कंपनी आहे ती, आणि म्हणून सगळेच तुम्ही गव्हर्नमेंटचेच माणसं तिथं बसवले, माजी IAS असतील किंवा IAS असतील, IAS अधिकारी असू नये तिथं, पण जे समाजासाठी जे वेळ देतात, ज्यांचं समाजासाठी योगदान आहे, अशा लोकांना तर तिथं घ्या तुम्ही, होणं गरजेचं आहे. त्या 36 जिल्ह्यापैकी 23 जिल्हे त्यांनी निवडलेत. त्या 23 जिल्ह्याची यादी सुद्धा आम्ही तुमच्याकडे देऊ शकतो. आता हे 23 जिल्हे कुठले वस्तूवर निवडले, जिथं गव्हर्नमेंटच्या ऑलरेडी बिल्डिंग्ज आहेत, मग ते महसूल खात्याचे असतील किंवा जलसंपदा खात्याचे असतील किंवा आणि वेगळ्या खात्याचे असतील. तर त्या 36 पैकी 23 जिल्हे हे निवडलेत, आणि त्याला काय फंड राज्य सरकार आम्ही जबाबदारी घेतो असंही त्यांनी सांगितलेलं आहे. अण्णासाहेब पाटलांचा जो विषय, ते 10 लाखाचं ते आता देतात कर्ज, तिथं आम्ही मागणी केली 25 लाख. आम्ही तिथल्या जे कर्ज देण्याचे जे सुलभ मार्ग आहेत हेही त्यांना आम्ही सुचवले, त्यांनी ते मान्य केले, आणि त्याच्यासाठी एक समिती स्थापन करणार आहे. त्याच्यावर मी शेवटच्या टप्प्यात येऊन मी बोलणार आहे काय ही समिती करणार आहे. तर त्याच्यात सुद्धा ते म्हटले आम्ही राजे, आम्हाला सुद्धा पटते की आता जे कर्ज सुद्धा दिलेत आपण, हे बहुतांश सगळे मोठे लोकांनीच उचललेत. मोठे लोक म्हणजे ज्याच्याकडे गाड्या आहेत, 4 व्हीलर, जो खरा गरजू आहे त्याला जे मिळालं पाहिजे ते अजून मिळत नाही आहे. त्याच्यात गव्हर्नमेंटच्या सिस्टममध्ये काय ती लक्यून आहे, तो लक्यूना सुद्धा सोडवण्यासाठी आपण मार्ग काढू, हे त्यांनी सांगितलं. बरेच आहेत त्यात, परदेशी जायचं बरेच आहेत, शिक्षणासाठी असेल, अनेक गोष्टी आहेत त्याच्यात. त्याचे सगळे मी डिटेल्स मी आता इथं घेतलेले नाही, ते नंतर ना ते फार लांबल प्रेस म्हणून. आता सगळ्यात महत्वाचा 5वा मुद्दा तो आहे नियुक्त्यांचा. तर 2 प्रकारचे नियुक्त्या आहेत. एक ते 2185चे आणि जे 2014 पासून आहे. आता मी त्यांना सांगितलं की तुम्ही म्हणता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. आता त्या मुलांची काही, बऱ्याच मुलांची चूक नाही ना. तुम्ही कोविड असेल किंवा अनेक कारणास्तव असेल की जी अपॉइंटमेंट झाले ते ठीक आहे, जी अपॉइंटमेंट झाली नाही पण तुम्ही त्यांना सिलेक्शन केलेलं आहे, त्या मुलांची काही चूक आहे.
तर त्यावेळी त्यांनी सांगितलं, त्यांनीही मान्य केलं, हो या मुलांची काही चूक नाही आहे. मग मार्ग कसा काढायचा? तर त्यांना आम्ही सांगितलं की 2 मार्ग आहेत. एक विशेष बाब म्हणून तुम्ही देऊ शकता, कोविडमध्ये विशेष बाब देतात, मग मुलांसाठी का नाही? एक विशेष बाब म्हणून. दुसरी सुपरन्युमररी, अधिसंख्य जागा. जर कंटेंजन्सी निर्माण झाली तर तुम्ही अधिसंख्य जागा देताय. गुजरातमध्ये दिले जातात, महाराष्ट्रात दिले जातात, मग ह्या मुलांना का नाही? तर त्याला सुद्धा त्यांनी अटॉर्नी जनरल कुंभकोणींना सांगितलं, ह्याच्याबद्दल तुम्ही बोला. तर कुंभकोणींनी सांगितलं आम्हाला की आम्हाला 14 दिवस द्या, 14 दिवस द्या, आम्ही ह्यातला मार्ग काढतो. जो विशेष बाब असेल किंवा सुपरन्युमररीची वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असेल त्यात आम्हाला 14 दिवस द्या, म्हणजे आम्हाला जे काय लिगल फॉर्मॅलिटीज आहेत ते आम्हाला करावे लागतील. पण एक सरकार बोलता बोलता काय बोलून गेलं, त्याचा सरकारवर जो काय भार पडेल पैशाचा ते आम्ही सोसू. ते सुपरन्युमररी म्हणजे काय अधिसंख्य, की त्याला तुम्हाला सुप्रीम कोर्टात जावं लागत नाही किंवा राज्य सरकार किंवा उच्च न्यायालयाला जावं लागत नाही. ज्या सुपरन्युमररीच्या अधिसंख्येत जागाचे ज्या तुम्ही देणार त्याचा खर्च हा सरकारला सोसावा लागतो आणि ह्याची जबाबदारी ह्या मुलांची हे सरकार घेणार आहे, असा आज शब्द त्यांनी दिला. पण त्यांनी 14 दिवस मागितलेत अटॉर्नी जनरलनी, जेणेकरून लिगल ह्याच्यातनं हे कुठं जाऊ नये आणि दिल्लीत त्यांनी जाऊ नये असं आमचा त्यांचा आग्रह आहे. परत जाऊन ते दिल्लीला जाऊन काय तुमचं काय मत आहे आणि कशाला जायचं तिकडं? ज्यावेळी ह्याच्यात क्लिअर कट आहे तुमच्या सर्वोच्च न्यायालयाच्या परवाच्या निकालामध्ये की म्हणजे ज्याच्यात सुपरन्युमरीचा त्यांनी उल्लेखच केला नाही आहे, म्हणजे याचा अर्थ आहे सुपरन्युमरीला त्यांचा काय विरोध नाही आहे. म्हणून अशा पद्धतीने तो एक त्यांनी मोठी गोष्ट आम्हाला सांगितली. पण आपल्याला एक थोडे दिवस थांबावं लागेल असं मला वाटतं, एक 14-15 दिवस, जोपर्यंत अटॉर्नी जनरल त्यांचा अहवाल पुढे देत नाही तोपर्यंत. 6वा मुद्दा जो कोपाटीचा मी घेतला, मी म्हटलं 2017ला ज्यावेळी शिक्षा झाल्यानंतर त्या जो आरोपी आहेत ज्यांना शिक्षा झाली फाशीची, त्यांनी 2 वर्षानंतर एक सिस्टम आहे की 2 वर्षानंतर ते अपील करू शकतात. त्यांनी अपील केलं 2019ला. मग त्यांना म्हटलं की मी तुम्हाला म्हटलं, त्या सरकारला म्हटलं आम्ही सर्वजणांनी, तुम्ही अपील करा, तुम्ही स्पेशल बेंच तिथं नेमा आणि लवकरच्या लवकर 6 महिन्यात त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. तर त्यांचं म्हणणं आहे त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे, पण त्यांनी ॲप्लिकेशन केलेलं आहे, पण स्पेशल बेंचकडे आपण मागणी करावं असं परत एकदा त्यांना सांगणार आहे. त्यांचं एकच म्हणणं होतं की 1 जुलैपासून हे फिजिकल हिअरिंग होणार आहे आणि लगेच फिजिकल हिअरिंग सुरू झालं की आम्ही ही मागणी करतो, जेणेकरून हा निकाल सुद्धा ह्या 6 महिन्याच्या आत स्पेशल बेंचच्या माध्यमातून लागेल. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता, जे गुन्हे आहेत, ज्या मागच्या सरकारने सुद्धा सांगितलं होतं की ते सगळे आम्ही मागं घेऊ, त्यातले 149 का 149 ना 149 हे गुन्ह्यापैकी एकच गुन्हा असा आहे की जो त्याला मागं घेता येत नाही. पण बाकीचे 149 गुन्हे ते या आठवड्यात ते कोर्टाकडे ते अपील करणार आहेत आणि कोर्ट ते लवकरच्या लवकर तेही रिलीज होण्याच्या दृष्टिकोनातून ते सांगतील. ज्या टेक्निकली या लिगल जर असेल तर मला वाटतं विनोद पाटील किंवा अभिजित पाटील ते ह्याच्याबद्दल सांगतील. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, एक समिती स्थापन करायची ठरलेली आहे. हे जे आम्ही 6-7 मुद्दे जे त्यांच्या पुढे दिले मागण्या, एक समिती स्थापन करायची ठरलेली आहे, जे सरकारच्या बरोबर दैनंदिन विकास खारगे जे आपले मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आहेत त्यांच्याबरोबर दररोज बैठका होतील आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा मार्गी लावता येईल ह्या वॉर फुटिंगवर, हे ह्या दृष्टिकोनातून सगळं आपलं नियोजन आहे. आता प्रश्न राहतो तो म्हणजे आम्ही मूक आंदोलन जाहीर केले, 36 जिल्ह्यात जाणार, 21 तारखेला नाशिकला आहे. मग तुमचा प्रश्न असेल आम्ही काय केलं, तर आम्ही ठरवलंय माध्यमातून लवकरच्या लवकर या सगळ्या 6 बाबी काय 7 बाबी ह्याच्यावर निर्णय कसा लावता येईल ह्याच्याकडे त्यांचं नियोजन असणार आहे. आणि म्हणून मला वाटतं मी हे सगळं प्रेस कॉन्फरन्समध्ये हे सगळ्या गोष्टी बोललोय. आणि काय जर राहिले असतील तर आमचे सहकारी आमचे मित्र बोलतील.
नाशिकला 21 तारखेला मूक आंदोलन आहे, पण आता तुम्ही म्हणाल मूक आंदोलन होणार का? तर माझं असं म्हणणं आहे तिथं आम्ही तिथं जाऊ हां आणि पुढची दिशा आंदोलनाची ठरवू. म्हणजे 21 तारखेला नाशिकला मूक आंदोलन होईल का नाही मला नाही वाटत. त्यावेळी 21ला होईल, पण त्याचा अर्थ असा नाही आहे की मूक आंदोलन संपले. तिथं सर्व राज्याचे समन्वयक तिथे येतील आणि पुढची दिशा ठरवतील. लीगल प्रोसेससाठी 14 दिवसांचा कालावधी मागितलाय सरकारने, तर आपण स्थगिती दिली असं म्हणता येईल का तोपर्यंत? Like, subscribe, click on the bell.